स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। चालाबाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा म्हणजे ती थापलिंग देवस्थान ट्रस्टची त्या ठिकाणी असते। याही वर्षी पौष पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी यात्रा संपन्न होत आहे। सकाळी पहाटे त्या ठिकाणी खंडोबा महाराजांचा अभिषेक त्या ठिकाणी झाला। तदनंतर 8च्या दरम्यान गावामध्ये त्या ठिकाणी काठीची मिरवणूक साधारण 9 ते 9:30 वाजेपर्यंत थापलिंग गडावर त्या ठिकाणी आली। तदनंतर भाविकांचा मोठा सहभाग, यावर्षी देखील मोठी गर्दी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। देवस्थान ट्रस्ट असेल, ग्रामपंचायत नागापूर असेल व सर्व संस्थांच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे सोयी सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामध्ये आरोग्य विभाग, शिंदे पीएससीचे सन्माननीय सुहासजी मैडासन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाची मोठी टीम त्या ठिकाणी आहे। त्यानंतर पारगाव पोलीस स्टेशनच्या वतीने एपीआय सन्माननीय नेताजी गांधारे साहेब त्यांच्या सर्व टीमने गेली 2 दिवसापासून अतिशय आजपर्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य, मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी केला आहे। त्याप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा संपन्न होत आहे। या वर्षी गेल्या वर्षापासून थापलिंग महाराजांचा जीर्णोद्धार करायचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे। आपण पाहू शकता 25 ते 30% त्या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे आणि पुढच्या वर्षी सर्व देवस्थान ट्रस्टचा आणि ग्रामस्थांचा मानस आहे की पुढच्या वर्षी आपण त्या ठिकाणी मंदिराचं काम पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी निश्चित प्रकारे देऊ। आणि भाविकांना माझी त्या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे, खंडोबा महाराज हे सर्वांचं कुलदैवत त्या ठिकाणी आहे। सर्वांनी उदर अंतकरणाने फुलाची पाकळी म्हणून या देवस्थानांना मदत करण्याचं काम आपण सर्व भाविक त्या ठिकाणी कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। दुसरा असा विषय आहे, सर्व भाविकांची एक इच्छा होती की थापलिंग गडावरती एक सुसज्ज असं मंगल कार्यालय त्या ठिकाणी व्हावं। देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष असतील, निकम साहेबांच्या माध्यमातून ट्रस्ट असतील आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आपण पाहाल सगळ्यात की घाटाच्या पूर्वेच्या बाजूला त्या ठिकाणी हॉलचं काम त्या ठिकाणी चालू आहे। जवळजवळ 80% हॉलचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। यात्रा झाल्याच्या नंतर साईडचं त्या ठिकाणी बांधकाम ते देखील चालू करायचं आहे। पुढच्या फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान आमचा सर्व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांचा मानस आहे की ते कार्यालय आपण त्या ठिकाणी सर्व भाविकांसाठी खुले करू।